नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अश्लेषा भांडारकर आज प्रथमच तुमच्या समोर स्किल या विषयावरती चर्चा करण्यासाठी आलेली आहे. याच्यापूर्वी आपण सूक्ष्म अध्यापनाची कौशल्य आणि सूक्ष्म अध्यापनाच्या कौशल्यासंबंधीची संकल्पना डॉक्टर अविनाश भांडारकर सरांच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेली आहे. त्यामुळे अध्यापनाची कौशल्य म्हणजे काय या संदर्भात तुमचा थोडाफार परिचय झालाच असणार आहे. आणि कौशल्याचा परिचय आपल्याला का करून घ्यायचा आहे, तर अध्ययन आणि अध्यापन ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया नेहमी द्विमार्गी प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी ह्या दोघांमध्ये ही प्रक्रिया सातत्याने चालू असते. आणि आज देखील आता तुम्ही मला बघताय, मी तुमच्याशी बोलते आहे, म्हणजे ही 2 वे प्रक्रिया आपली सुरू झालेली आहे. तर ज्या ज्या वेळेला तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखादा भाग समजला नाही असं वाटत असेल, तर अशा वेळेला तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न, तुमचं म्हणणं सातत्य